महाराष्ट्र शासनाच्या 300 कोटी वृक्षारोपण अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यातील दुदंडी येथे पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला। मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक, सहकार विभाग, कृष्णकाठ उद्योग समूह आणि ग्रामपंचायत दुदंडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। पाहूया हा विशेष वृत्तांत। पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत दुदंडी येथे विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प केला। यावेळी मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक लोकनेते जे.के. बापू जाधव, चेअरमन सुधीर जाधव, सहाय्यक निबंधक अमोल निरडे, पंचायत समितीचे सभापती जगन्नाथ मोटे, माजी जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई जाधव, क्रांतिकुमार जाधव, सरपंच उषा देशमुख यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि घटणारे वनक्षेत्र लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन मान्यवरांनी केले। शासनाच्या 300 कोटी वृक्षारोपण अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप मिळावे यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले। दुदंडी ग्रामस्थांनी हरित दुदंडी, स्वच्छ दुदंडी आणि समृद्ध दुदंडी घडवण्याचा संकल्प व्यक्त केला। वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून पर्यावरण संरक्षणासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला। सहकार, उद्योग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला असून दुदंडीच्या हरित विकासाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे।